वसुंधरा अभियानांतर्गत आज या ठिकाणी आपल्या पलूस तालुक्याचे वनपाल दत्तात्रय केसरी हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन विषय स्थानिक देशी वृक्षांची बी गोळा करण्याचा कार्यक्रम, कशा पद्धतीने स्थानिक बी वगैरे असतात किंवा देशी बी बियाणं वगैरे बीज, तर हे सगळे गोळा करून तुम्हाला पुढे काय करायचं आहे याचं मार्गदर्शन ते करतील. आणि त्यांच्या सोबत आलेले आपल्या गावचे ग्रामसेवक अण्णासाहेब पुणे. आता बी गोळा करणे, देशी बी गोळा करणे हे वन विभागाचं काम असतं. कारण विद्यार्थ्यांना सहभाग घेऊन देशी बी गोळा करताना प्रामुख्याने तुम्ही घरी बी आणता, फळं आणलेली असतात ती बी गोळा करा आणि ते बी ग्रामपंचायतीमध्ये जमा केलं तरी चालेल. आम्ही तिथे झाडं देऊ किंवा तुम्ही तुमच्या शेतीच्या बांधावर किंवा रस्त्यानं शाळेच्या पटांगणात गायरामध्ये झाडं लावले, ते पीक लावून झाडं जर जोपासना केली तर वसुंधरेचं महत्त्व वाढेल आणि झाडं वाढण्यासाठी मदत होईल. सगळ्या बाबी आहेत, मार्गदर्शन त्याच्यावरतीच आहे. जर तुमच्याकडे बी बियाणं वगैरे किंवा घरामध्ये असेल एखादी बी देशी वगैरे सापडले तर त्याचं म्हणणं कशा प्रकारे आहे की जर शाळा पटांगण असेल, ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही लावा. जर समजा जास्त बियाणं तुमच्याकडे असेल किंवा बी तुमच्याकडे असले तर ते आणून तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जमा करा. म्हणजे ग्रामपंचायत त्याचं नियोजन करेल की बाबा त्यांच्या गावामध्ये कुठं असणार आहे, जागा जर असेल पटांगण असेल तर त्या ठिकाणी ते लावायची व्यवस्था करते. आणि परत बियाणे तुमच्याकडे असले तर शेतामध्ये तुम्ही गेला तर शेताच्या बांधावरती कुठेही ज्या ठिकाणी जागा आहे, ज्या ठिकाणी बाबा तुमचं पीक येत नाहीये अशा ठिकाणी जर असेल तर तिथं पाण्याचं व्यवस्थापन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बी लावू शकता. देशी बी असं पद्धतीने म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पर्यावरणामध्ये तुम्ही सहभागी झाला अशा पद्धतीचा एक हेतू त्याच्यामध्ये साध्य होईल. देशी वगैरे सापडले तर त्याच्या म्हणण्यात कशा प्रकारे आहे की जर शाळा पटांगण असेल, ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही लावा. जर समजा जास्त बियाणे तुमच्याकडे असेल किंवा बी तुमच्याकडे असेल तर ते आणून तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जमा करा. म्हणजे ग्रामपंचायत त्याचं नियोजन करेल की बाबा त्यांच्या गावामध्ये कुठं असणार आहे, जागा जर असेल पटांगण असेल तर त्या ठिकाणी ते लावायची व्यवस्था करते. आणि परत बियाणे तुमच्याकडे असले तर शेतामध्ये तुम्ही गेला तर शेताच्या बांधावरती कुठेही ज्या ठिकाणी जागा आहे, ज्या ठिकाणी बाबा तुमचं पीक येत नाहीये अशा ठिकाणी जर असेल तर तिथं पाण्याचं व्यवस्थापन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बी लावू शकता. देशी बी असं पद्धतीने म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पर्यावरणामध्ये तुम्ही सहभागी झाला अशा पद्धतीचा एक हेतू त्याच्यामध्ये साध्य होईल.